कोणाला फसवून कमावलेलं धन कधीच सार्थकी लागत नाही, यावर आधारित छोटीशी दोन जिवलग मित्रांची कथा। एका गावातून दोन मित्र शहरामध्ये गेले आणि तेथे जाऊन खूप मेहनत केली आणि खूप पैसा कमवला। त्यानंतर दोघांनी पार्टनरशिपमध्ये हॉटेल ओपन केलं। हळूहळू हॉटेल खूप जास्त चालू लागलं आणि हॉटेलची जी कमाई आहे ती खूप जास्त येऊ लागली। दोघे मित्र हॉटेलचे अर्धे अर्धे पैसे वाटून घ्यायचे। हॉटेलचा कारभार मस्त चाललेला असतो आणि मग तेवढ्यातच पहिल्या मित्राच्या मनात एक लालच आलं। त्याला असं वाटायला लागलं की मी एकट्याने हॉटेल ओपन केलं असतं तर एवढी कमाई मला एकट्यालाच झाली असती। त्याला वाटायला लागलं की हा जर नसता तर हे सगळे पैसे माझेच राहिले असते। म्हणून त्या पहिल्या मित्राने प्लॅन करून विष घालून दुसऱ्या मित्राला मारून टाकलं आणि त्याचा अंतिम संस्कार करून टाकला। त्यानंतर हॉटेल खूप चांगलं चालायला लागलं आणि हॉटेलच्या कमाईवर त्यानं शेतजमीन विकत घेतली, मोठं घर बांधलं, गाडी घेतली आणि एका चांगल्या मुलीसोबत त्याने लग्नही केलं आणि लग्न केल्यानंतर काही दिवसानंतर त्याला एक मुलगा झाला। जेव्हा मुलगा मोठा झाला तेव्हा त्याने त्या मुलाला बाहेर विदेशामध्ये शिकण्यासाठी पाठवलं, पण तेथे जाऊन काही दिवसांनी असं समजलं की त्या मुलाला ब्लड कॅन्सर आहे आणि त्या मुलाच्या उपचारांसाठी त्याच्या बाबांनी घेतलेली जमीन, घर, गाडी सगळं विकलं आणि हॉटेलसुद्धा विकावं लागलं। आणि शेवटी या पोराची मरायची वेळ आली तेव्हा तो मुलगा आपल्या बापाला म्हणाला की बाबा, ओळखलात का मला? तेव्हा बाबा म्हणतो, हो, तू माझा मुलगा आहेस। तेव्हा तो मुलगा म्हणतो, मी तुझा मुलगा नाही, मी तुझा दुसरा मित्र आहे, ज्याला तू 30 वर्षापूर्वी विष देऊन मारून टाकलं होतंस। मी माझा हिस्सा घ्यायला वापस आलो होतो आणि ते मी घेतलं, आता मी जातोय। तात्पर्य, आपण दुसऱ्याचा हक्क हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला तर आपलाही हक्क आपल्याला मिळत नाही। माणसाला जीवन जगण्यासाठी दोन गोष्टींची गरज असते, ती म्हणजे 2 जोडी कपडे आणि 2 टाइमचं जेवण गरजेचं आहे। जीवापेक्षा लालच काहीच कामाचं नाही। जे आपल्या नशिबात आहे तेवढंच आपल्याला भेटत असतं। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि अशाच नवीन स्टोरीसाठी आपल्या चॅनलला फॉलो करा। धन्यवाद फ्रेंड्स।